आज शिराळा तालुका कोकरूड या ठिकाणी आज खूप मोठ्या प्रमाणात मराठा आंदोलक एकत्र आले। यांचं कारण की आज मुंबईमध्ये ज्या पद्धतीने मराठा आंदोलकांचा छळ चाललेला आहे, ज्या पद्धतीने सरकार मराठा आंदोलकांच्या वरती अत्याचार करत आहे, त्याच पद्धतीनं त्यांना जाब विचारण्यासाठी किंवा त्यांना रोखण्यासाठी हा जो बांधव गाव लेवलला एकत्र झालेला आहे आणि येणाऱ्या काळात तीव्र आंदोलन करण्याचा सुद्धा इशारा या ठिकाणी या मराठी बांधवांनी दिलेला आहे। या मराठा समाजाच्या साक्षीनं सांगतोय, परत आमच्या मराठा समाजाची लाईट कट केली, तिथली पाण्याची व्यवस्था कट केली, पाण्याची व्यवस्था बंद केली, अन्य असणाऱ्या खाऊ गल्ल्या बंद केल्या। एवढ्या घाणेरड्या पातळीवर जर तुम्ही सरकार म्हणून गेला, हा आमचा रास्ता रोको फक्त रास्ता रोकोच म्हणू नका, हा आमचा इशारा आहे साहेब सरकारला। तुम्ही आजच्या आज आमचं म्हणणं सरकारला कळवा। जर आमच्या लोकांची गैरसोय झाली तर त्याचे पडसाद सगळ्या महाराष्ट्रात उमटणार। साहेब संदर्भात आमचं निवेदन द्या। आमच्या लोकांची व्यवस्था नाही झाली, आमच्या लोकांना नाही सुविधा मिळाल्या, ह्याच्यापेक्षा मोठ्या स्वरूपाचं आंदोलन आम्ही करणार आणि त्याचबरोबर आरक्षण घेऊन न सुटणार। मी कालच्या निवेदनावरून आपल्या काळुंद्याचे, खिरवड्याचे, शेडगेवाडीचे, आत्तेगावचे, बिळाशी, मांगरूळ सर्व मराठी बांधव आम्ही यापुढचे आहेत, सर्वांचे मी आभार मानतो। या पुढील आंदोलनाची दिशा काय असेल त्या पद्धतीने आपणास अपडेट देता येतील। जसं आज तुम्ही मोठ्या संख्येने जमला, पुढचा काय निरोप येईल, पुढची काय आपली आंदोलनाची दिशा असेल त्यावेळी सुद्धा आपण मोठ्या संख्येने उपस्थित राहावं, एवढीच मी एक मराठा बांधव म्हणून आपणास विनंती करतो। त्याचबरोबर दुसरं एक आव्हान करतो, तिथं आता लोकांची जेवणाची आणि पाण्याची प्रचंड दुरावस्था होत आहे। आपण इथनं जेवण पाठवलं तर ते खराब होण्याची दाट शक्यता आहे। मराठा समन्वयक दिग्विजय पाटील आपल्या कामेरीचे आहेत किंवा कैलास देसाई म्हणून आपल्या वाटशिरगावचे आहेत, त्यांच्याशी आम्ही बोललेलो आहे। जेवण स्वरूपात मदत न करता आपण आर्थिक स्वरूपात काय मदत करू शकतोय का, या संदर्भात आपण आता थोडा वेळ चर्चा करूया। आंदोलन तीव्र करावं लागणार आहे, कारण जर आपण बघितलं तर जर समजा आपल्याला मराठा आरक्षण नाही दिलं तर दादाने आपल्याला जाहीर केलेलं आहे की पुढल्या शनिवारी आणि रविवारी कुठलाही मराठा हा आपल्या घरामध्ये राहणार नाही, तो मुंबईला जाईल। यासाठी आपण सुद्धा सगळ्यांनी मुंबईतील जर एखादा पोलीस भरतीमध्ये एका मार्क्सने जर हुकला असेल त्याला विचारा त्याची किंमत किती आहे। आपण आर्थिक दृष्ट्या आणि दृष्ट्या शिराळा तालुका कोकरूड या ठिकाणी मराठा समाजाच्या वतीनं रस्ता रोको करण्यात आला। हा करण्याचा उद्देश असा आहे की मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे आणि मुंबईत जे काय जरांगे पाटील आहेत त्यांच्या जे काय आमच्या मराठी बांधवांना जे काय हेळसांड चालू आहे त्याच्या विरोधात किंवा त्यांच्या सरकारच्या विरोधात ही आम्ही केलेला आज प्रथम दर्शनी रस्ता रोको आहे। त्याचा परिणाम पुन्हा भविष्यात आणि 2-4 दिवसानं अतिशय वाईट होणार आहे शिराळा तालुक्यात किंवा इशारा आहे की असं झालंय की आता मुंबईच्या आमच्या मराठी बांधवांना संडासाला कुलप घालणं, लाईट घालवणं, जेवण न देणं, तिथलं सगळं टॉल बंद करणं, हे सरकार देवेंद्र फडणवीस सरकार हे अन्याय अत्याचार करत आहे। आमचं एकच मत आहे की आम्ही आमच्या मागण्या मराठी समाजासाठी किंवा ओबीसीतनं आम्हाला आरक्षण मिळालं, आमच्या हक्काचं आरक्षण मिळवायसाठी आमचं बांधव किंवा लोकशाही मार्गानं जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला जो अधिकार दिलाय लोकशाही मार्गानं जे आंदोलन करण्याचा त्या पद्धतीनं आम्ही ते आंदोलन करीत आहे। आणि ह्या सगळ्या ह्याच्यात आमच्या लोकांना जो नाहक त्रास मराठी बांधवांना होतोय तिथं राहण्याचं म्हणा, जेवणाची सोय किंवा इतर जर सरकार जर 2 दिवसात किंवा आजच्या ह्या दिवसात जर बंद केलं नाही, आमच्या मराठी बांधवांची तिथं सोय झाली नाही तर येणाऱ्या काळात पूर्ण महाराष्ट्रात किंवा पूर्ण राज्यात मोठं वादळ उठणार आहे। हे सरकारनं लक्षात घेऊन याची नोंद घेतली पाहिजे। मराठी समाजाला कुठल्याही परिस्थितीत आरक्षण मिळालं पाहिजे। आरक्षण मिळाल्याशिवाय मुंबईतनं मराठी बांधव बाहेर येणार नाही आणि जी काही राहिली असलेली लोक आहेत गावाकडे ती सुद्धा आणि 2 दिवसानं मुंबईत येणार आहेत, दाखल होणार आहेत।